महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। लाखो वैष्णवांचा मेळा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याचे कार्यक्रम नियोजन जाहीर झाले आहे। श्री क्षेत्र देहुगाव येथून 7 जुलै रोजी हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी या नियोजनाची अधिकृत घोषणा केली आहे। यंदा अधिक मास असल्यामुळे सोहळा कार्यक्रमाला गतवर्षाच्या तुलनेत 19 दिवसांच्या फरकानंतर प्रारंभ होत आहे। हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी संस्थानने जय्यत तयारी सुरू केली आहे। पालखी सोहळ्याच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, लक्ष्मण मोरे, उमेश मोरे तसेच विश्वस्त गणेश मोरे, वैभव मोरे आणि दिलीप मोरे उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्याचे आणि मुक्कामाचे नियोजन निश्चित करण्यात आले। परंपरेनुसार यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहरातील नानापेठ येथील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवसांचा मुक्काम असेल। हा 2 दिवसांचा अपवाद वगळता पालखी मार्गावरील इतर प्रत्येक ठिकाणी सोहळ्याचा केवळ एकच मुक्काम असणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांना एका ठराविक गतीने पंढरीची वाट चालावी लागणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।